नागपुर भंडारा के बीच चलेगी मेट्रो ट्रेन। शिंदे की अगुवाई में मंत्रालय में शुक्रवार को हुई बैठक में भंडारा रोड से भंडारा शहर के बीच प्रास्ताविक मेट्रो परियोजना को सैद्धांतिक मंजूरी दे दी गई। इसके लिए महारेल और राज्य सरकार 50-50% आर्थिक हिस्सेदारी करेंगी। मुख्यमंत्री ने अधिकारियों से इससे जुड़ा प्रस्ताव तैयार करने को कहा है। बैठक के दौरान महारेल के प्रबंधक निदेशक राजेश कुमार जायसवाल ने 11 किलोमीटर लंबी इस परियोजना की फिजिबिलिटी स्टडी रिपोर्ट पेश की। इसके तहत इस उपमार्ग की रूपरेखा पेश की गई, जिसके चलते शनिवार 15 अक्टूबर को विधायक नरेंद्र भोंडेकर ने इस परियोजना की जानकारी दी। काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे 3 मीटिंग होती, जलपर्यटनची 2 बैठक होती। तिन्ही विषयाला खूप सकारात्मक म्हणजे मागच्या आधी 3-4 मीटिंग झाले होते 1.5-2 वर्षापासून। परंतु हे 1.5-2 वर्षाचं जो आमचं मेहनत आहे, जी या प्रोजेक्टवरती काम करत होतो, काल शिंदे साहेबांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तिन्ही या विषयावरती ग्रीन सिग्नल दिला आणि तत्वता मान्यता दिला। आता याच्या टप्प्याटप्प्यानं जसं हे आहे आपला पुनर्वसनचा आहे 26+5 31 गाव 3-4 टप्प्यामध्ये कलेक्टर साहेबांनी जसं पाठवतील तसं ते ग्रीन सिग्नलची मंजुरी देतील। हा एक विषय झाला। मग जलपर्यटनचा जो विषय आहे की आपल्या कोसे डॅमचा जो आहे हा भंडारा खमारी ते भंडारा, भंडारा ते पूर्व आमोरा आणि आमोरा ते गोसे अशी ह्या 3 गटामध्ये जवळपास 50 ते 55 किलोमीटरचा पॅच आहे। आणि याच्यामध्ये बोट हाऊस बनवू शकते, क्रूज पण येऊ शकतात। याच्यामध्ये म्हणजे क्रूजमध्ये ते पार्टीचा जो क्रूज असतो छोटावाला तो येऊ शकते, स्पीड बोट येऊ शकतात। जे बोट हाऊस हा वेगळे पद्धतीचे, मग तो केरळाचा असेल, श्रीनगरचा असेल किंवा गोवाचा असेल, हे सगळ्या पद्धतीचे जे पर्यटक आहेत जलपर्यटक ह्या सगळे इथं येऊ शकतात। असा एक चांगला प्रोजेक्ट इथे तयार अंतिम रूपमध्ये आलेला आहे आणि लवकर त्याचं फायनान्स नियोजन म्हणजे आर्थिक नियोजन त्याच्यात अंदाजपत्रक तयार झाले आहेत। आर्थिक नियोजन देणं बाकी राहिलेलं आहे, अंतिम रूप लवकरच होईल। त्याच्यानंतर तिसरा प्रकल्प आहे, अनेक वर्षापासून होता की भंडारामध्ये शहरामध्ये स्टेशन का नाही, आणि त्यामध्ये काही आंदोलन झाले कितीदा तरी लोकांनी, मी सुद्धा आंदोलन केलेलं आहे आणि बऱ्याच दिवसाची मागणी होती। तुम्ही मागचे 1.5 वर्षापासून ते सतत प्रयत्न होता की याच्यामध्ये कुठले ना कुठले ट्रेन नाही तर लोकल ट्रेन यावा किंवा मेट्रो। आता जेव्हा आपल्याला माहिती झालं का ब्रॉडगेज मेट्रो वरठीपर्यंत येते तेव्हापासून मी प्रयत्न केला होता वरठीपर्यंत येऊ शकतात, मग माझ्या भंडारात का नाही येऊ शकत। मी सतत नगरविकास मंत्री त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्या मागे आता CM झाले, तर त्यांनी त्या 3 मीटिंगचा रेफरन्स घेऊन काल त्याला संमती दिली आहे। 11 किलोमीटर आपल्या भंडारामध्ये विद्यानगरचे जवळपास त्याचं स्टेशन बनणार आहे आणि हे नागपूर ते भंडारा हे यामध्ये 11 ते 12 स्टेशन राहणार आहे। याचे डिटेल्स अजून त्या आपल्याकडे नंतर सांगणारच आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी जवळपास याला सुद्धा 105 कोटीचा 205 कोटीचा हा प्रस्ताव तयार झालेला आहे। ह्या सगळ्या 3 गोष्टी टप्प्याटप्प्यात याला आर्थिक नियोजन करून
सगळ्या गोष्टी होणार आहेत. म्हणजे भंडाऱ्याचा चेहरा मोहरा आता हमखास गॅरंटी है कि आता बदलणार. इसके अलावा नागपुर से भंडारा रोड के बीच भारतीय रेलवे के मार्ग पर चलने वाली पैसेंजर ट्रेन की जगह आधुनिक वातानुकूलित ब्रॉड गेज मेट्रो ट्रेन चलाने से जुड़ी परियोजना को भी मान्यता दी गई है. 62.7 किलोमीटर लंबी इस परियोजना में 11 स्टेशन बनाए जाएंगे. इन परियोजनाओं को लेकर मंत्रालय में हुई बैठक में विधायक नरेंद्र भोंडेकर, राजस्व विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर नितिन करीर, महारेल के प्रबंध निदेशक राजेश कुमार जायसवाल उपस्थित थे. इसके साथ ही भंडारा जिला रेलवे समिति ने पुष्प गुच्छ देकर विधायक नरेंद्र भोंडेकर को शुभकामनाएं दी. तुम्हाला सर्वांना माहित असेल की त्याला भूमाफिया देखील सक्रिय होते आणि ते सक्रिय राहून ती उखडण्यात आली, षडयंत्रपूर्वक ती रिमूव्ह करण्यात आली आणि त्याच्यामुळे याच्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये रेल्वेचा प्रवेश होईल की नाही होईल याची पूर्ण शाश्वतता होती. परंतु नरेंद्र भोंडेकरांनी ते आव्हान पेललं आणि तुम्हाला अजून आठवत असेल की याच भवनामध्ये त्या काळामध्ये आपण सर्वदलीय समिती एक स्थापन केली होती आणि ती झाली होती स्थापन. त्याला आपण नाव दिलेलं होतं भंडारा जिल्हा रेल्वे विकास समिती. माध्यमातून भंडारा जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने विकास होऊ शकतो त्या सर्व शक्यतांवर आपण विचार केलेला. त्याचा पहिला टप्पा म्हणजे आपल्याला हेच होतं की जी जमीन आहे रेल्वेची, जी भंडारा रोड पासून जवाहरनगर पर्यंत 1960च्या दशकामध्ये तयार करण्यात आली होती ऑर्डनन्स फॅक्टरी भंडाऱ्याच्या त्यांच्या कामासाठी. कालांतराने ऑर्डनन्स फॅक्टरी भंडाराला त्याची आवश्यकता आली नाही म्हणून त्यांनी रेल्वेला सांगून दिली आता आम्हाला या पूर्ण जागेची काही आवश्यकता नाही. तुम्हाला आठवत असेल की आपल्याला त्या जागेवर ती रेल्वे पटरी त्याच्यानंतर वरती असलेलं त्यांचे इलेक्ट्रिफिकेशन, ते इलेक्ट्रिफिकेशन मेंटेनन्स रेल्वेला खूप महागडं जात होतं. रेल्वे ते इलेक्ट्रिफिकेशन आम्हाला महागडं जातं, त्याची वीज पेलत नाही, त्याच्यामध्ये चोरीचे प्रकार वाढले होते कारण त्याच्यामध्ये जी वायर वापरण्यात आली होती तांब्याची होती आणि काय होत होतं की त्यांच्या कागदोपत्री ती त्यांना जी पूर्ण लाईन आहे ती त्यांना फंक्शनमध्ये असं दाखवण्यासाठी ते वारंवार तिथं वायर टाकावी लागत होती. तर त्याच्यामुळे ते रेल्वेला न परवडण्यासारखं तर पांढरा हाती झालेला होता. त्याच्यानंतर आयुध निर्माणी जे आहे ऑर्डनन्स फॅक्टरी म्हणतात त्याला या पूर्ण प्रोजेक्टमध्ये आपलं अंग काढायचं होतं आणि सर्वांचा परिणाम म्हणून मग त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलं की पूर्ण जी रेल्वे पटरी आहे ती भंगार झालेली आहे. त्याचे कॅटेगरीज होत्या कॅटेगरी A, B, 2 तर D पर्यंत. तर याला एकदम शेवटच्या कॅटेगरीमध्ये पूर्ण ती रेल्वे पटरी भंगार झालेली आहे, त्याला कबाडीही घेणार नाही आणि तुम्हाला सर्वांना माहीत असेल की त्या पटरीची क्वालिटी काय आहे. बरं असो, पण झाल्यानंतर जेव्हा सर्वदलीय समिती झाली आणि त्यावेळेस भोंडेकरांनी सामोरे येऊन ते आव्हान पेललं आणि म्हटलं की ही भंडाऱ्यामध्ये मेट्रो ही काळाची गरज आहे. कारण जरी गडकरी साहेबांनी म्हटलं की मेट्रो ही नागपूर ते गोंदियापर्यंत जाईल, पण त्याचा भंडारावासियांना फायदा काय. ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा गेलो होतो मेट्रोच्या ह्याच्यामध्ये त्यांना तेच आम्हाला पटवलं होतं की भंडारा रोडमध्ये मेट्रो येऊन भंडारावासींचा काही फायदा नाही. कारण आम्हाला पैशाच्या दृष्टिकोनातनं वेळेच्या दृष्टिकोनातनं जर का काही परवडत असेल तर ते भंडारा ते नागपूरमध्ये बसत परवडतं. त्यामुळे ती मेट्रो भंडारा रोडपर्यंत न येता ती भंडारा शहरापर्यंत यावी तो आमचा प्रयत्न होता आणि सर्वांना हे असंभव वाटत होतं. परंतु भोंडेकरांचे प्रयत्न, देवाचा आशीर्वाद आणि त्यांनी केलेला मनस्वी प्रयत्न आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांनी दिलेला पाठिंबा या सर्वांच्या याच्यामध्ये दिवाळीपूर्वी भंडारा जिल्ह्यामध्ये एक प्रकारे लक्ष्मीची पावले टाकलेली आहेत आणि महाराष्ट्र सरकारने भंडारा जिल्ह्याला ही दिवाळीची भेट दिलेली आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा रेल्वे विकास समितीच्या माध्यमातून आमदार भोंडेकरांचे आम्ही खूप खूप अभिनंदन करतो. या समितीचा संयोजक मी होतो.